नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा आपण भेटलेलो आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आहे कॉलेज मेकअपबद्दल. आज आपण कॉलेज मेकअप ट्राय करणार आहोत. मी माझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये या 2 वर्ष म्हणजे डिग्री कॉलेजच्या जर्नीमध्ये कसा मेकअप करत होती हे आपण ट्राय करणार आहोत. तोच मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आज आपण बघणार आहोत की 5 प्रॉडक्टमध्ये फुल फेस मेकअप कसा होणार आहे. स्टार्ट करूया. स्टार्टिंग आपण केस वरती बांधण्यापासून करूया कारण थोडं प्रोफेशनल दिसलं पाहिजे. सो आपण आज 5 प्रॉडक्टमध्ये मेकअप करणार आहोत. तर मी 5 माझे जे प्रॉडक्ट घेतलेत ते पहिलं आहे स्किन टिंट आहे माझ्याकडे, माझ्या शेडची. दुसरं आहे लिपस्टिक जे आपण यूज करणार आहोत ॲज अ आय शॅडो, ब्लश प्लस लिपस्टिक. मी यूज करणार आहे तिसरं प्रॉडक्ट मस्कारा, कॉम्पॅक्ट आणि चौथं प्रॉडक्ट आहे लायनर. स्टार्ट करूया. स्किन केअर करून घेतलं मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतले. सो आपण स्किन टिंटने सुरू करूया. ही स्किन टिंट पण जास्त नाही यूज करणार आहे बिकॉज मला फक्त हे जे माझ्या डोळ्याखाली काळे-काळे डाग आलेत ना, त्यांना क्लिअर करण्यासाठी मी स्किन टिंटचा यूज करते. जास्तही नाही, फक्त थोड्या प्रमाणात. स्किन टिंटचं काही मीन्स ते एका फाउंडेशन सारखं नसतं. स्किन टिंट स्किनमध्ये लगेच ॲब्झॉर्ब होते. सो जास्त जास्त स्किनमध्ये प्रॉडक्ट अप्लाय नाही होत. सो पण तो दिसतही नाही, की आपण जास्त प्रॉडक्ट यूज केलाय. नॅचरल स्किन वाटते आपली. मलाच म्हणजे मला माझ्या कॉलेजमध्ये जास्त मेकअप वगैरे लावून जायला आवडायचं नाही. लाइक जितकं कमी तितकं चांगलं. बिकॉज आपल्याला पूर्ण दिवस लाइक 3-4 तास तर तसेही कॉलेजमध्येच जातात. सो तेवढा टाईम पूर्ण मेकअप वेअर करून राहणं हेच एक मोठं टास्क असतं. स्किन टिंट जास्त फेसवरती वाटत नाही. ॲज ॲज लाइक अ फाउंडेशन. फाउंडेशन स्किनवरती खूप वाटतं. खूप हेवी फील करून देतात. टिंट लिक्विड फॉर्ममध्ये असते ती थोडी लाईट असते. आपण दुसरा प्रॉडक्ट लावणार आहोत कॉम्पॅक्ट. मी कॉलेजमध्ये जास्त मेकअप नाही करून जायचे. थोडाच मिनिमल जेणेकरून नॅचरल पण लूक येतो. सो असं ओव्हर नाही वाटत. मी त्या लिपस्टिक ॲज अ ब्लश यूज करते. एकदम लाईट आहे, जास्त नाही. खूप कमी. आपण त्यालाही लॉक करून घेणार आहोत.
आपण जास्त काही यूज करत नाही आहोत, पण कॉम्पॅक्टच मी ॲज अ ब्लशला पण सेट करायला यूज करणार आहे, बट फक्त इथे ब्रश नाही. आपण तीच लिपस्टिक ॲज अ आय शॅडो पण लावणार आहोत. एक डॉट इथे, एक डॉट इथे. दॅट्स इनफ. खूप होतं दोन्ही डोळ्यांसाठी, कारण जास्त जास्त नाही करायचंय. कारण कॉलेजला जाणार, तिथे जर हेवी लूक करून गेलो आपण, तर तो लूक तर एखाद्या लग्नासाठी वगैरे मोठ्या फंक्शनसाठी असतो. तिथे हेवी मेकअप लूक चांगला वाटतो. कॉलेजमध्ये जर आपण हेवी लूक करून गेलो, तर कसं वाटणार ते? ते खूप ओव्हर वाटणार. आय शॅडो झालंय आपलं. ब्लश झालाय. आता आपण करणार आहोत डोळ्यांना मस्कारा लावूया. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे मस्कारा. आपण मस्कारा लावूया. मस्काराने कसं लॅशेस थोडं लॅशेसला व्हॉल्यूम येतो ना, थोडं ठीक वाटतं बघ. आता आपण लायनर लावणार आहोत. मी लायनर नंतर लावते. बिकॉज मस्कारा लावल्यानंतरला थोडं ना, इथे आयलिडच्या इथे थोडं काळं होतं. मस्कारा तिथे लागतो. तर म्हणून मी आयलाइनर नंतर लावायला ठेवते. लायनर लावलं. एकदम लाईट. एका डोळ्याचा नीट लागला की दुसऱ्या डोळ्याचा नीट लागायला ठीक आहे. ठीक-ठाकच लागलाय. ठीक आहे. सो आपण आयलॅशेस ना मस्कारा, लायनर, फाउंडेशन आहे, स्किन टिंट आणि ब्लश लावलाय. आता आपण लिपस्टिक लावूया. मी तुम्हाला फायनल लूक दाखवते. कसं वाटतंय सगळं ज्वेलरी वगैरे घालून. मी इयरिंग्सच घालणार आहे. बाकी सगळं नॉर्मल आहे. मध्ये आता खूप ट्रेंडला आहे. सो हे मी घालते आणि केस हवा तसा मोकळे तर मोकळे, नाहीतर वरती क्लचने बांधून टाकते. दॅट्स माय फायनल लुक. हा माझ्यासाठी सगळ्यात सोपा लूक आहे, जो मी दररोज कॉलेजच्या लाईफमध्ये दररोज यूज करत होती. बिकॉज माझ्याकडे टाईम नसायचा. माझं 7चं कॉलेज असलं तर मला इथून घरातून 6:00-5:30ला निघायला लागायचं. तर मी सिंपल साधं जसं मी आता तुम्हाला दाखवलं सेम ट्रिक यूज करून पटापट मेकअप करून निघायची कॉलेजला. हा लूक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी माझ्यासोबत राहा. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. सो धन्यवाद.